शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र महेश या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऊस पिकातील जे आता सध्या ऊस पीक तुटून जात आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो ऊस पिकातील जे खोडवा ऊस असतो त्यामधील पाचट व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करावे, ते जाळावे की ते कुजवावे तसेच राहून द्यावे, पाचटापासून आपल्याला काय फायदा होईल आणि त्याचबरोबर आपण 50 ते 60-70 दिवसामध्ये कशा पद्धतीने पाचट 100% कुजवू शकतो तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो बघून घेणार आहोत. मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. मित्रांनो आपल्याला पाचट आपला ऊस तुटून गेल्यानंतर पाचट न जाळता आपल्याला ती कशा पद्धतीने आपण कुजवू शकतो, त्यातून आपण काय फायदे घेणार आहोत ते बघूया. मित्रांनो फायद्याचा जर विचार केला आपण, आपल्या जमीन त्या पाचटीमुळे सुपीक होते, आपल्या जमिनीतील कार्बन वाढतो, पिकाची नंतरची वाढ जी असते ती चांगली होते. त्याचबरोबर खताचा 20 ते 30% मित्रांनो खर्चही कमी होतो. आपल्या ऊस पिकात नंतरचे जे खत डोस होणार त्याच्यात 20 ते 30% आपला खर्च कमी होतो. त्याचबरोबर जमिनीतील सूक्ष्मजीव देखील वाढतात. त्याचबरोबर आपल्या जमिनीतील जो ओलावा असतो तो दीर्घकाळ टिकण्यास मदत होते आपल्या पाचट कुजवण्यामुळे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं मित्रांनो तर आपल्याला तण नियंत्रण अतिशय चांगल्या पद्धतीने तण नियंत्रण झालेलं आपल्याला त्या पाचटीपासून दिसतंय. त्याचबरोबर आणखीन बरेच फायदे आहेत मित्रांनो. आपण आता बघूया ते कशा पद्धतीने आपण कुजवू शकतो. 50-70 दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने पाचट 100% कुजवू शकतो तेच आपण आता बघू. सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला पाचटीची बारीक कुट्टी करून घ्यायची. छोट्या ट्रॅक्टरने वगैरे कशाने म्हणा, पाचटीची बारीक 2 ते 3 इंचाच्या आकाराने आपल्याला कुट्टी करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर स्प्रिंकलरने पाणी द्यायचे आपल्याला त्यावर. त्यानंतर आपल्याला एक फवारणी घ्यायची. फवारणी घेताना मित्रांनो आपण 1 किलो आपल्याला बेसन घ्यायचे आणि 1 किलो आपल्याला गूळ घ्यायचा आणि गाईचे शेण आपल्याला 5 किलो घ्यायचे. त्याचबरोबर आपल्याला कंपोस्टिंग बॅक्टेरिया 2 लिटर घ्यायचेत. प्रति 1 लिटरसाठी आपल्याला 200 लिटर पाणी करायचे. पाणी कधी करायचं मित्रांनो, आपल्याला ज्या दिवशी फवारायचं आहे त्याच्या आपल्याला आदल्या 2 दिवसाआधी हे प्रक्रिया करून घ्यायची. 2 दिवस त्याला डिकम्पोज होऊन द्यायचे, म्हणजे सडू द्यायचे त्याला आपल्याला 2 दिवस. आणि नंतर 2 दिवसानंतर आपल्याला ह्याची 2 दिवसाने आपल्या पाचटीवर फवारणी करायची. आणि नंतर मित्रांनो आपल्याला बगला फोडून घ्यायचे आहेत आणि पाचटीवर आपल्याला माती टाकून घ्यायची आणि बगला फोडून घ्यायच्यात. अशा पद्धतीने जर आपण प्रक्रिया केली तर आपला ऊसातील जे पाचट आहे ते 100% मित्रांनो 60-70 दिवसामध्ये अशा पद्धतीने आपल्याला सगळं कुजवलं जाईल आणि त्यातून आपल्याला भरघोस असा फायदा झालेला दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक, जर हे फवारणी करणं होत नसेल तर आणखीन एक उपाय सांगतो, ज्यामध्ये मित्रांनो आपल्याला पाचटीवर पाणी स्प्रिंकलरने देऊन पाणी द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला प्रति एकरीसाठी सांगतो 1 युरियाची बॅग आणि त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला 2 बॅग घ्यायचे. 100 किलो आणि 1 युरिया असं मिळून आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट 2 पोते आणि 1 युरियाचं पोतं घ्यायचं आणि ते आपल्याला ऊसामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला बगला फोडून पाचटीवर माती लावून नंतर पाणी द्यायचं. अशा पद्धतीने देखील मित्रांनो चांगली पाचट कुजलेली दिसते आपल्याला, पण थोडा टाईम लागतो. त्यामुळे आपल्याला ते कंपोस्टिंग बॅक्टेरिया आणून हे केलेलं फवारलेलं चांगलं. त्यापैकी दोन्हीपैकी कोणताही मित्रांनो आपण पर्याय घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला जे विशेष वाटण जे करणं होईल ते तुम्ही पर्याय करू शकता आणि आपल्या ऊस पिकाची पाचट कुजवू शकता. व्हिडिओ जर चांगला वाटला असला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि शेअर करा आपल्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यासोबत. धन्यवाद.